विदर्भातल्या अकोला, नागपूर, चंद्रपूर अशा या जिल्ह्यांमध्ये सुद्धा तापमान प्रचंड वाढत चाललेलं आहे आणि वृक्षतोड, प्रदूषण, शहरीकरण यामुळे सातत्याने तापमानामध्ये वाढ होताना पाहायला मिळते. पुढच्या काळात विदर्भात तापमान वाढतच राहील असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. तर विदर्भातले तापमान किती आहे ते आपण पाहूया. वेगवेगळ्या जिल्ह्यांमधला तापमानाची ही आकडेवारी आपण पाहतोय. अकोल्यामध्ये 40°C, अमरावतीमध्ये 39°C, भंडाऱ्यामध्ये 38.20°C, चंद्रपूरमध्ये 38°C, गडचिरोली 37.2, गोंदियामध्ये 38.2°C. एकंदरीतच विदर्भामध्ये सगळीकडेच पारा साधारण 37, 38 ते 40 या टप्प्यामध्ये आता पोहोचलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर गोंदियामध्ये सुद्धा 38.2, नागपूरमध्येही तेवढंच, 39.4°C असं तापमान नोंदवण्यात आलंय. वाशीमध्ये 39.4, यवतमाळमध्ये 39 आणि नागपूरमध्ये 38.2. हे वर्ष असं ठरलं आहे की तापमान हे मार्चच्या सुरुवातीलाच तापमान वाढलेलं आहे आणि हेही तापमान 48° ते 41° पर्यंत वाढलेलं आहे. म्हणजे अकोला, नागपूर, चंद्रपूर, पुढे जळगाव आहे, मुंबई आहे, पुणे आहे, इथलं पण तापमान जास्त झालेलं आहे. पण महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान अकोल्याचं झालेलं आहे. 49, 40.9 किंवा 41 इतकं तापमान वाढलेलं आहे.